नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या जी के स्टडी पॉईंट या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपण या चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून घेऊ शकता. म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण महाराष्ट्र कारागृह विभागासाठी जे महत्त्वाचे क्वेश्चन आहे ते घेण्याचा प्रयत्न केला आहे. जे महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने जे संभाव्य प्रश्न आहे ते घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्र तुरुंग विभागात मध्यवर्ती तुरुंग किती आहेत? ए 9, बी 14, सी 12 आणि डी 10. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए 9. तर महाराष्ट्र तुरुंग विभागात मध्यवर्ती तुरुंग 9 आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे? ए मुंबई, बी पुणे, सी नागपूर, डी व बी दोन्ही ठिकाणी. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक डी ए व बी या दोन्ही ठिकाणी. म्हणजेच मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंगची व्यवस्था केलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. महाराष्ट्रात तुरुंग विभागाचे मुख्यालय कोठे आहे? ए मुंबई, बी पुणे, सी नागपूर, डी छत्रपती संभाजीनगर. तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी पुणे. तर महाराष्ट्रात तुरुंग विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहेत. कुठे? पुणे, येरवाडा पुणे येथे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक चौथा. तुरुंग विभाग हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाअंतर्गत कार्य करतं? ए राज्य विभाग, बी गृह विभाग, सी केंद्र विभाग आणि डी वित्त विभाग. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी गृह विभागाअंतर्गत. महाराष्ट्र तुरुंग विभाग हे गृह विभागाअंतर्गत कार्य करतं. प्रश्न क्रमांक पाचवा. कैद्यांना अभिवचन रजा म्हणजे कंसात पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकारास आहे? ए आयुक्त, बी पोलीस अधीक्षक, सी विभागीय आयुक्त आणि डी पोलीस आयुक्त. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक सी विभागीय आयुक्त. विभागीय आयुक्त हे कायद्यांना अभिवचन रजा मंजूर करण्याचा अधिकार त्यांना आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी खालीलपैकी कोणत्या दर्जाचे आहेत? ए आयुक्त, बी अप्पर पोलीस महासंचालक, सी विभागीय आयुक्त आणि डी पोलीस आयुक्त. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी अप्पर पोलीस महासंचालक हे महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आहे? ए आयुक्त, बी अप्पर पोलीस महासंचालक, सी पोलीस महासंचालक आणि डी पोलीस आयुक्त. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक सी पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च असतात. तर महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद हे पोलीस शिपाई किंवा पोलीस अंमलदार हे आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कोण आहेत सध्या? ए प्रशांत बुर्डे, बी दत्ता पडसळगीकर, सी मनोज कुमार आणि डी संजय पांडे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए प्रशांत बुर्डे हे महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक आहेत. प्रश्न क्रमांक 9. कारागृह ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो? ए 2 जानेवारी, बी 1 सप्टेंबर, सी 21 ऑक्टोबर आणि डी 7 डिसेंबर. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी 1 सप्टेंबर हा कारागृह ध्वज दिन म्हणून साजरा करतात. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे? ए सुधारणा व पुनर्वसन, बी निष्काम सेवा, सी जीवनपर्यंत कर्तव्य आणि डी सदरक्षणाय खलनिग्रहणाय. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक ए सुधारणा व पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येतं?
ए. बंधुता, बी. समता, सी. दक्षता आणि डी. दिनदर्शक. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक सी. दक्षता हे मासिक महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रकाशित करण्यात येतं. प्रश्न क्रमांक 12वा. महाराष्ट्रात CIDचे मुख्यालय कुठे आहे? ए. नागपूर, बी. मुंबई, सी. पुणे आणि डी. नाशिक. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक सी. पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात CIDचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 13वा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग कोणता आहे? ए. मुंबई कारागृह, बी. औरंगाबाद कारागृह, सी. नागपूर कारागृह आणि डी. येरवडा मध्यवर्ती तुरुंग पुणे. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक डी. येरवडा मध्यवर्ती तुरुंग येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग आहे. प्रश्न क्रमांक 14वा. आर्थर रोड जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ए. नागपूर, बी. मुंबई, सी. नाशिक आणि डी. पुणे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक बी. मुंबई या ठिकाणी आर्थर रोड जेल आहे. प्रश्न क्रमांक 15वा. CIDची स्थापना केव्हा झाली? ए. 1906, बी. 1923, सी. 1955 आणि डी. 1905. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक डी. 1905 मध्ये CIDची स्थापना झालेली आहे. तर ही स्थापना पुणे